नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की माया त्या माणसाला म्हणत असते, तुम्ही मेन्यू घेऊन आला आहात ना, मग चला दाखवा. त्यावर लगेच मृण्मयी म्हणते, अगं मम्मा असं काय करते, कबीरचे घरचे येणार आहेत ना, त्यांना येऊस्तवर थांब ना मग. त्यावर माया म्हणते, अगं ते येतीलच ना, आणि ते आल्यावरती बघतील, तोपर्यंत आपण बघूया. तेवढ्यात लगेच मधू येते आणि म्हणते, माया वहिनी. लगेच मृण्मयी म्हणते, मम्मा बघ ते आलेत. मग मधू म्हणते, आम्हाला उशीर तर नाही झाला ना. त्यावर मृण्मयी म्हणते, नाही का तू ये बस पटकन, काही उशीर झाला नाही, आता सुरूच करायचं आहे. तर गुंजा ही उभीच असते. मृण्मयी म्हणते, अगं गुंजा उभी काय, बस ना तू. तर गुंजा म्हणते, नाही नको, मी इथेच ठीक आहे. त्यावर लगेच वहिनी म्हणतात, अगं गुंज बैस. मग लगेच माया म्हणते, आता आली आहेस ना, मग बैस खाली. तर लगेच मृण्मयी म्हणते, मम्मा असं काय आहे. तर लगेच गुंजा तिथे त्यांच्यासमोर येऊन बसते. गुंजा ते समोर येऊन बसल्यामुळे रोहन हा सारखा तिच्याकडे एकटक बघत असतो आणि म्हणत असतो, वाव ब्युटिफुल, एकदम मस्त गावरान झटकाच आहे या मुलीत. तर हा तिच्याकडे बघून असे म्हणत असतो. तर लगेच तो माणूस म्हणतो, चला मग मी डायनिंग टेबलवरती काही मेन्यू ठेवलेले आहेत, चला मग आपण ते बघूयात. तर माया म्हणते, हो चला पटकन. त्यावर मधू म्हणते, थांबा माया वहिनी, अजून हे आणि काका आले नाहीत, तोपर्यंत आपण थांबूया ना. त्यावर माया वहिनी म्हणतात, हो का, आधी तुम्ही उशीर केलात, आता अशोकराव येतील, मग त्यानंतर कबीर येईल, असंच थांबत राहायचं का. मग मधू म्हणते, ठीक आहे वहिनी, मग करा तोपर्यंत तुम्ही चालू. तर लगेच मधू हळूच वहिनींना म्हणते, अहो वहिनी, इथे तर सगळी तयारी चालू झाली, अजून हे पैसे घेऊन कसे आले नाही. तर इकडे अशोक हा काकांना घेऊन घरी आलेला असतो. तर कविता व सुबोध खूपच घाबरून जातात. बाबांची अशी अवस्था कशी काय झाली, तुम्ही तर मेनू बघण्यासाठी गेले होता ना. त्यावर अशोक म्हणतो, नाही, आम्ही बँकेत पैसे काढण्यासाठी गेलो होतो. मग सुबोध म्हणतो, परंतु कशाला. त्यावर लगेच अशोक म्हणतो, अरे माझ्या कबीरच्या लग्नासाठी आम्ही पैसे आणायला गेलो होतो. मग सुबोध म्हणतो, तू कबीरला किंवा आम्हाला घेऊन जायचं ना काका. त्यावर अशोक म्हणतो, नाही, कबीरला जर सांगितलं असतं तर त्याने पैसे काढून दिले नसते, आणि तुला जर सांगितलं असतं तर तू त्याला सांगितल्याशिवाय राहिला नसता, म्हणून आम्ही दोघेच गेलो. परंतु 2 माणसाने आमच्यावरती पाळत ठेवून आम्हाला फसवलं आणि आमचे पैसे पळवले. आम्ही दवाखान्यातही गेलो होतो आणि पोलीस स्टेशनमध्येही गेलो होतो, परंतु काहीही झालं नाही. माझे सर्व कष्टाचे पैसे गेलेत. ते म्हणतात ना, विनाशकाली विपरीत बुद्धी, असं झालंय. आता काय करायचं मला तर काही सुचतच नाही. त्यावर लगेच सुबोध म्हणतो, ए काका, मला ना वेगळाच डाऊट येतोय. ज्या लोकांनी कबीरचं किडनॅप केलंय त्या लोकांनीच तर हे सर्व केलं नसेल ना. वर कबीरचे बाबा म्हणतात, मला काही सुचत नाहीये रे. ए परमेश्वरा, माझे कष्टाचे पैसे मला परत मिळू दे रे बाबा, असे म्हणून खूप रडत असतात. तर सुबोध म्हणतो, काका तू रडू नको ना. त्यानंतर इकडे मायाच्या घरी कबीर येतो आणि म्हणतो, सॉरी मला खूप उशीर झाला का. बाय द वे, कुठपर्यंत आली आहे तयारी. तर मृण्मयी म्हणते, हेच मेनू बघायचे, चल पटकन. तर लगेच तो माणूस म्हणतो, चला पटकन, मग तुम्ही एखादा मेनू सिलेक्ट करा. त्यावर गुंजा म्हणते, अरे बापरे, एवढं जेवण. गुंजाला तर ते ताट बघून खूप मोठा धक्काच बसतो. गुंजा म्हणते, आमच्या डोंगरवाडीत अशा एका ताटात 5 माणसं जेवायला बसतात. ही थाळी 5,000ची प्लेट आहे, असे तो माणूस सांगत असतो. हे ऐकून तर कबीरलाही खूप मोठा धक्का बसतो. काय, 5,000ची प्लेट. तर कबीर म्हणतो, नेक्स्ट प्लेट दाखवा. 500 ते 800च्या रेंजमधली एखादी प्लेट असेल तर ती दाखवा. त्यावर लगेच माया म्हणते, कबीर, असे जेवण खेड्यात मिळते, इथे नाही, आणि राजा मृण्मयीच्या लग्नात तर बिलकुल नाही. त्यावर कबीर म्हणतो, जो तो आपल्या परिस्थितीनुसार वागत असतो. तुम्ही काहीही म्हणाल, मग आम्ही तेच करू का. नाही. त्यावर तो माणूस म्हणतो, हा मेनू 3,500चा आहे आणि हा 2,500चा, आणि तसंही तुम्हाला कमी रेंजमधला हवा असेल तर मग हा 1,000 रुपयाचाच मिळेल. गुंजा ती थाळी बघून लगेच म्हणते, अहो, हे 1,000 रुपयाला कसं काय सांगताय तुम्ही, साप फसवताय तुम्ही. ही 1,000 रुपयाची थाळी नाहीच आहे. असे तर आमच्या डोंगरवाडीत कितकं जेवण बनवतात. त्यावर माया खूप भडकते आणि म्हणते, मातीची खेळणी बनवून बिघडवणाऱ्या बाईच्या मुलीचं लग्न नाहीये,
त्या बायकांना काम देणाऱ्या बिझनेस वुमनच्या मुलीचं लग्न आहे, असे म्हणून लगेच ती कबीरला म्हणते, कबीर हिला जरा गप्प बसायला सांग. मग लगेच कबीर गुंजाला म्हणतो, गुंजा तू जरा शांत हो, तू काहीही बोलू नको. माया म्हणत असते, परंतु मला ही डायमंड प्लेटच दाखवा. केवढ्याला प्लेट आहे? त्यावर तो माणूस म्हणतो, 5,000 रुपयाला. तर लगेच कबीर म्हणतो, मामी एवढी महागाची प्लेट घेण्याची काहीच गरज नाही. तर मृण्मयी म्हणते, अगं मम्मा हो, एवढं महाग जेवण कशासाठी? त्यावर माया म्हणते, अगं असं काय करते, आपण दोघांमध्ये निम्मा निम्मा खर्च करायचं ठरवलेलं आहे ना, मग उगाच नंतर कटकट नको. त्यांच्या समोरच काय फायनल करायचंय ते करून टाकूया. त्यावर लगेच कबीर म्हणतो, आई तू सांग, तुला कुठली प्लेट फायनल करायची आहे? मग लगेच मधू म्हणते, अरे कबीर तुझे बाबा येऊ देत, मग आपण ठरूया. लगेच वहिनी म्हणतात, हो, ही 1,000ची प्लेट फायनल करूया असं मला वाटते, हो की नाही गुंजा? त्यावर गुंजा म्हणते, हो, आपण ही 1,000ची प्लेट फायनल करूया, परंतु आपल्याला भरपूर प्लेटा घ्यायच्या आहेत. खूप माणसांचं जेवण घ्यायचे, त्यामुळे यात काहीतरी कमी जास्त झालं पाहिजे. तर माया खूपच भडकते, एक्सक्यूज मी प्लीज, आपण इथे भाजीपाला खरेदी करायला नाही आलोय. आणि ही मोलकरीण खूप पुढे पुढे करते आणि हे लोक पण तिचंच ऐकताय. त्यावर मृण्मयी म्हणते, अगं मामा ती त्यांचीच बाजू घेणार ना? त्यावर माया म्हणते, हो, ती घेते त्यांच्या टेटसची बाजू, परंतु तू आपल्या टेटसकडून काही बोलतच नाहीये. तुझे वडील बिझनेस वुमन आहेत, त्यामुळे तुझ्या लग्नात कसं जेवण असलं पाहिजे मृण्मयी, याचा तू जरा विचार कर. त्यावर मृण्मयी म्हणते, मम्मा तुला तुझ्या गेस्टला पार्टी द्यायची आहे दे, परंतु नंतर दे ना, आत्ता कशाला? एवढं महागडं जेवण घेण्याची गरज नाहीये. आणि तसंही लग्नाचा दुसरा भरपूर खर्च होणार आहे. त्यावर गुंजा म्हणते, हो, मोल देताना तोल गेला नाही म्हणजे बरं होईल. लगेच कबीर म्हणतो, बऱ्याच ठिकाणी आपण मुले उपाशी मरताना बघत आहोत आणि इथे आपण अशी उधळपट्टी करणार का? लोक काय नासधूसच करतात. तुम्ही स्वर्गातून जरी एखादी मेन्यू आणला ना, तरी नावं ठेवणारी नावच ठेवतात. त्यामुळे तुमचं जे ठाम मत आहे ना, तसंच माझं पण काही ठाम मत आहे. जिवंत माणसांना असं जेवण देण्यापेक्षा एखाद्या ट्रस्टला मी पैसे देईन, हा घ्या 5,000चा चेक, असे तो मायावहिनींना म्हणत असतो आणि लगेच म्हणतो की यातला एखादा मेन्यू फायनल करून टाका. त्यावर गुंजा म्हणते, हो, हेच फायनल करा. त्यातलं पिवळं लाल सगळं आलं पाहिजे बरं का त्यात, नाहीतर डोंगरवाडीत शेगडी जप्त करतात स्वयंपाक झाल्यानंतर. लगेच माया म्हणते, ओ नो, हिच्या डोक्यातून कोणीतरी डोंगरवाडी काढा, नाहीतर हिला डोंगरवाडीला नेऊन घाला. ही इथं असली ना तर माझ्या मृण्मयीच्या लग्नाचा इचका करून टाकेल. ती माझ्या गेस्टला सांगेल, दादा दात इचका आणि पोट भरवा. त्यावर मृण्मयी म्हणते, अगं मम्मा तू तुझ्या गेस्टला नंतर पार्टी दे हॉटेलला, पण आत्ता ही साधी डिशच बरी ना 1,000 रुपयाची. त्यावर लगेच तो माणूस सर्वांना टेस्ट करण्यासाठी बसवतो. तर गुंजाही टेस्ट घेण्यासाठी बसलेली असते. तर माया म्हणते, ओ शुअर, मला ती रावीवाली टेस्ट करायची आहे. तर गुंजाकून तो चमच्याने भाजी घेत असतानाच लगेच तिच्याकडून भाजी उडते आणि ती मायाच्या साडीवर जाऊन सांडते. तर गुंजा खूपच घाबरून गेलेली असते, कारण आता मायाच्या अंगावर तिच्यामुळे भाजी सांडलेली असते. तर माया खूप भडकते आणि म्हणते, ऑट द हेल, काय केले गुंजा तू हे? असं अंगावर कोणी उडवतं का? एकतर तुझी लायकी नसताना तुला माझ्या शेजारी बसवलं, बावळट मुलगी कुठली. त्यावर लगेच वहिनी म्हणतात, अहो कशावरूनही तुम्ही अशी कुणाची लायकी कसं काय काढता? गुंजा आमच्याबरोबर आलेली आहे ती, आणि आमची बाजू मुलाची आहे, त्यामुळे तुम्ही तिला काहीही बोलू शकत नाही. तर लगेच माया तिथून वरती निघून जाते. तर लगेच गुंजा म्हणते, साहेबा मी चुकून झालं ते, मी काही केलंच नाही, असे म्हणत असते. त्यावर लगेच वहिनी म्हणतात, गुंजा तुझी काहीच चूक नाही आहे. तर लगेच माया म्हणते, ओ नो, चल रोहन, लेट्स गो, असे म्हणून लगेच माया खूप भडकलेली असते आणि तिथून वरती निघून जाते. तर कबीर म्हणतो, आई, माया वहिनी सर्वेश मामाची बायको आणि मृण्मयीची आई आहे, म्हणून असं आपण किती दिवस त्यांना सहन करणार आहोत. त्यावर लगेच मधू म्हणते, अरे नात्यातली दोर अशीच सांभाळून ठेवायची असते, जाऊ दे. तर लगेच कबीर म्हणतो, आणि हे एक
धडपडणारं बडबडणारं आपल्या पाठीमागे आहेच ना, असे गुंजाकडे बघू म्हणत असतो. त्यावर मधू म्हणते, अरे नको बोलू तिला, थांब आपण मायावहिनी आल्या का लगेच जाऊ. त्यावर कबीर म्हणतो, कशाला, आता चेक दिलाय ना, चल पटकन जाऊया. उगच आपण त्यांचं ऐकत राहायचं, मी काही त्यांच्या मागे मागे करणार नाही. तेवढ्यात मधूला फोन येतो. मधू म्हणते, हे बघा वहिनी, आत्ताशी फोन आलाय. आत्ता आले असतील वराती मागून घोडं सगळं झाल्यानंतर. लगेच मधू फोन उचलते आणि तिला फोनवर कळतं की कबीरच्या वडिलांचे सर्व पैसे चोरीला गेलेले असतात. तर लगेच मधूला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. ती त्या धक्क्यानेच लगेच खाली बसते. तर सर्वजण तिला विचारत असतात काय झालं. तर मित्रांनो, पुढील भागात गुंजा पळतच मायाकडे वरती जाते आणि म्हणते, माझ्या साहेबाच्या घरात खूप मोठी अडचण आली आहे, चला ना पटकन प्लीज मदत करा. त्यावर माया म्हणते, हो, अशी लोक फक्त अडचण आल्यावरच मदतीचे हात पसरण्यासाठी पुढे पुढे करतात. तोंड वर करून मदत मागायला निघतात तिकडे आणि मुद्दाम काहीतरी नाटक करत असतील तर कबीर हा तिकडे बघतच असतो. तर माया म्हणते, तुला मी 10 लाख रुपये देते, पण माझ्या मृण्मयीचं लग्न सोडून तू इथून निघून जायचं. तर गुंजा या गोष्टीचा विचार करत असते आणि म्हणते, काय 10 लाख? तर कबीरच्या घरच्यांवरती खूप मोठं संकट कोसळलेलं असतं. आता लग्नासाठी एकही रुपया त्यांच्याकडे राहिलेला नसतो. तर गुंजा विचार करते, मला इथून निघून जावंच लागेल. हे 10 लाख रुपये साहेबाच्या लग्नासाठी उपयोगी पडतील, त्यामुळे मला आता डोंगरवाडीला जावंच लागेल. असे म्हणून गुंजा तिचे सर्व सामान गाठोड्यात भरते आणि तिथून डोंगरवाडीला निघालेली असते. तर मित्रांनो, गुंजा आता डोंगरवाडीला जाणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल